नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 10 मे 2024 आणि मित्रो आता सायंकाळचे 7:30 झालेले आहेत। मित्रो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील मध्य महाराष्ट्र आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्र आहे या भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे। उद्या दिनांक 11 मे 2024 उद्याला सुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये खास करून कोकण आहे, मध्य महाराष्ट्र आहे, दक्षिण महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे आणि विदर्भात सुद्धा उद्याला पावसाची शक्यता आहे। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रो आज दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळालं आहे। सोबतच पुणे आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, नाशिक साईडचा काही भाग आहे, सोबतच इकडे नगर साईडचा सुद्धा काही भाग आहे। या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळाला आहे। सोबतच काल दिनांक 9 मे 2024 काल विदर्भातील चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, नागपूर, भंडारा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस काल बघायला मिळाला होता। आणि मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक 11 मे 2024 उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। यामध्ये विदर्भ आहे, सोबतच मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने विजांसह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज दिलेला असून बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे। तर मित्रो यामध्ये खास करून पुणे जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। सोबतच नंदुरबार, धुळे आहे, नाशिक आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला प्रामुख्याने विजांसह वादळी पाऊस बघायला मिळू शकते। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, अहमदनगर आहे, बीड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला प्रामुख्याने वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे। त्यानंतर नागपूर आहे, भंडारा, गोंदिया आहे इथे सुद्धा पूर्व विदर्भातील या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। खास करून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। त्यानंतर लातूर आहे, धाराशिव आहे, सोबतच सोलापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळणार आहे। तर एखाद दोन ठिकाणी गारपीट सुद्धा बघायला मिळू शकते। याच कालावधीमध्ये आपल्याला सातारा आहे, सांगली आहे, सोबतच कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळणार आहे। त्यानंतर रत्नागिरी आहे, सोबतच रायगड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता असून या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। सोबतच पालघर आहे, ठाणे आहे, मुंबईचा काही प्रदेश आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। त्यानंतर जळगाव आहे, जालना आहे, परभणी आहे, नांदेड, हिंगोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते। सोबतच अमरावती, वर्धा या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी हलक्या सरी बघायला उद्याला मिळू शकते।